पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ, डाळ उत्पादनालाही केंद्र सरकारचं प्रोत्साहन, पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा. रायगडात शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली, रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही, विकास गोगावलेंची सुनील तटकरेंवर जहरी टीका. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरात, ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा. छत्रपती शिवरायांच्या चरणी नाही, तुम्ही मकबऱ्यावर जा, भाजप राज्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी हाणला टोला. चीनी मालावर आता अमेरिकेत 150% करभार आयात, शुल्कासोबतच चीनी मालावर आता 100% अतिरिक्त कर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. भुयारी मेट्रोला भरपूर प्रतिसाद, आतापर्यंत सुमारे 3 लाख प्रवासी भुयारी मेट्रोत, मोबाईल नेटवर्क नसल्याची तक्रार मात्र कायम. आमिर खान मुत्तकी देवबंद दौऱ्यावर, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा सुरू, देवबंदनंतर ताजमहल पाहायला जाणार मुत्ताकी. मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढतेय, हिंदूंचा जन्मदर घटतोय, घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. अजित पवार आणि संग्राम जगताप यांच्यात वाद पेटला, आमदार संग्राम जगताप यांचा अजित पवारांना खडा सवाल, ते धर्म विचारून मारतात, आपण धर्म विचारून खरेदी केली तर काय चुकलं असं वक्तव्य. संग्राम जगताप यांचा तर्क, अजित पवारांना अमान्य, राष्ट्रवादीची हिंदू विरोधी भूमिका, संग्राम जगताप यांना बजावली शिस्तभंगाची नोटीस. विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा, सर्व मंत्र्यांना सरकारचे नवे आदेश. तू माझ्या नवऱ्यावर लक्ष का ठेवते, नवऱ्याला इन्स्टावर फॉलो केल्याचा बायकोला आला राग, बायकोनं शेजारणीला मारले दगड. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची धडक कारवाई, अशोक कुमार पाल यांना अटक. मेट्रो 14 मार्गिकेच्या निविदांना प्रतिसादच नाही, कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो मार्गिका रखडणार का, प्रशासनावर नव्यानं निविदा काढण्याची नामुष्की. कल्याण ठाणे मेट्रोसाठी 292 बांधकामं पाडली जाणार, मेट्रो 5 ठाणे कापूरवाडी ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यान. पनवेलमधील खासगी रुग्णालयातून आरोपी फरार, आरोपी राजकुमार म्हात्रे हत्येच्या प्रयत्नात पुण्यात न्यायालयीन कोठडीत, उपचाराच्या रुग्णालयातून गेला पळ. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार, मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार, शनिवारी मुंबईत कार्यक्रम. आज राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन, बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार मोर्चा, मंत्री छगन भुजबळ घडवणार ओबीसी एकत्रीकरण. आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, पद्मविभूषण अमिताभ यांचं 84व्या वर्षात पदार्पण. शोभा डे आधी कारशेड आंदोलनात, आता मेट्रो 3चं कौतुक, लेखिका शोभा डे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर.